ओळखच मुळात आता इन्फ्रामॅन म्हणून झालेली आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रासाठीचं तुमचं व्हिजन काय आहे? मिसिंग लिंक म्हणजे मुंबई पुण्याचा प्रवास 40 मिनिटांनी सोपा होणार आहे. तुम्ही सुरुवातच त्याच्याने करतो मी. हो. त्याच्यामुळे प्रदूषण, अपघात, इंधन वाचेल, वेळ वाचेल आणि घाटातला प्रवास टनेलमधून करणार. त्यामुळे मुंबई पुणेकरांना एक महाराष्ट्र दिनाचं एक भेट उद्या आम्ही देतोय. याचा आनंद आहे. फार चॅलेंजिंग आणि टफ असा प्रकल्प होता आणि आज आपण पाहतोय अटल सेतू केलाय, कोस्टल रोडवर जातोय आपण. समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला. आता आपण याच्यामध्ये असे मिसिंग लिंक सारखे अनेक प्रोजेक्ट हाती घेतलेत. वसई विरार मल्टी मॉडेल कॉरिडॉर, वाढवण पोर्ट, तिथून नाशिकला जोडतोय. इथं नव्या मुंबईत एअरपोर्ट झालाय. तिसरी मुंबई तिथं करतोय आपण. अटल सेतू पूर्वी आपण नव्या मुंबईत जाण्यासाठी 1.5 तास लागायचा, आता फक्त 20 मिनिटात नवी मुंबईमध्ये पोहोचतोय, एअरपोर्टला पोहोचतोय. मुंबई एअरपोर्ट ते नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रोनी जोडतोय. हे जे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चरला घेऊन जे पॅशन आहे किंवा जे ऑब्सेशन आहे, अशी कुठली काही घटना घडली का ज्यामुळे तुमचा कल एवढा त्या विषयांकडे वळला? म्हणजे खातं आलं, अनेक मंत्री होऊन गेले, पण तुम्ही सातत्यानं इन्फ्रास्ट्रक्चर हा विषय जो घेतलाय, त्या पाठीमागे काही कहाणी आहे का? नाही, याच्यामध्ये बघा, कुठलाही जॉब, कुठलाही प्रकल्प, कुठलंही काम चॅलेंज म्हणून स्वीकारायचं असतं. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग जेव्हा करायचं ठरवलं त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि माझ्याकडे MSRDC खातं होतं. 6,500 कोटी रुपयाचं डेफिशिएट होतं, कर्ज. खड्ड्यात गेलेलं खातं मला दिलं होतं, पण मी ते स्वीकारलं. बोले चॅलेंज आहे, बघू. आणि मग मला हा समृद्धी महामार्ग त्याची जबाबदारी दिली. बऱ्याच लोकांनी त्याला विरोध केला, आता त्यांची नावं मी सांगत नाही. आणि चॅलेंज म्हणून स्वीकारलं. लोक तयार नव्हते, लोक आमचे पुतळे लटकवले होते, लोक तिकडे आंदोलन करत होते. पण जिकडे आंदोलन होतं तिकडे आमचे अधिकारी बोलले जाऊ नका. मी बोललो तिकडेच जायचंय मला. आणि तिकडे जाऊन त्यांना समजावलं, त्यांना सांगितलं, बुलढाण्याच्या लोकांना सांगितलं. ते म्हणाले आमचे पैसे मिळणार नाहीत आम्हाला, कारण अगोदरचा अनुभव वाईट असेल. मी म्हणालो ते मागचं मला माहित नाही, परंतु तुमच्या खात्यामध्ये 2-2.5 तासात RTGS होईल. आणि मी ॲज अ विटनेस म्हणून सही केली त्याच्यात. 2-2.5 तासात खात्यात पैसे जमा झाले, सगळीकडे चर्चा झाली, पैसे मिळत आहेत, सगळे लोक भराभर आले. लँड ॲक्विजिशन रेकॉर्ड टाईममध्ये झालं. आणि त्यानंतर कनेक्टिव्हिटी मोस्ट इम्पॉर्टंट आहे प्रोग्रेससाठी. म्हणजे तुम्ही फक्त प्रवास करत राहा 10-10, 15-15, 20-20 तास, माणूस काय करणार? कुठले एफिशियन्सीने काम करणार? पण ना, हीच एक टीका पण होते तुमच्यावर एकनाथजी, म्हणजे तुमच्या सरकारवर करतो म्हणून? नाही तुमचा अशी. आणि त्यात तुमचे जुने सहकारी आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे विकासाच्या नावावर होतंय त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये कॉन्क्रीटची जंगलं निर्माण होतात, झाडांवर सतत कुऱ्हाड येते, ट्रॅफिक जॅम्स प्रचंड होतात, ते लोकांचं आयुष्य हे ट्रॅफिकमध्येच निघून जाते. आणि हे तुमच्या ठाण्यातही आपण बघतो, इतर ठिकाणी बघतोय. पुण्यासारखं शहर असो, पिंपरी चिंचवडमध्ये नुकताच एका जवानाचा मृत्यू झाला ट्रॅफिकमध्ये, तो व्यवस्थित पोचू शकला नाही वेळेत हॉस्पिटलला. तर ही एक समस्या सुटतच नाहीये.
तर विकास करताना काहीतरी ऑल्टरनेट विचार व्हायला हवा की नाही? आता विकासाशी का मी टीका करत नाही, पण तुम्हाला मी सांगतो, आता मुंबईमध्ये दर पावसाळ्यामध्ये हम्म, खड्ड्याचा प्रवास करायचे लोक, हम्म. होय. अपघात व्हायचे, कोणीतरी गाणं पण केलं होतं त्याच्यावर, हम्म, बरोबर आहे? हम्म, मग तसंच खड्ड्याचा रस्ता ठेवायचा. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा चेलना बोलवलं, कमिशनरना, म्हणालो हे मुंबई खड्डेमुक्त पाहिजे. कशी होणार? बोले कॉन्क्रीटचे रस्ते करायला लागतील. बोले काय प्रॉब्लेम आहे? बोले काहीच नाही. मग का ठेवलंय? बोले तुम्ही सांगा, करतो. 2 फेजमध्ये आम्ही मुंबईचे कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला. मला वाटतं जवळपास 1 फेज कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे. दुसरा फेज पण वर्षभरामध्ये कंप्लीट होईल. मुंबई खड्डे मुक्त करणं गुन्हा आहे, बरोबर आहे? हम्म. इतके वर्ष का नाही केलं? मुंबईत साधे STP नाही आहेत, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट. हम्म. छोटी महापालिका कल्याण, डोंबिवली, ठाणे आमचे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहेत. 7 सिवरेज ट्रीटमेंट प्लांटला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मान्यता दिली, त्याची कामं सुरू आहेत. हम्म. म्हणजे सगळं पाणी, प्रदूषित पाणी आपण समुद्रात सोडतो. बाजूनी बघा, काळं नक्कीच. काळं क्षार नक्कीच. पाणी आहे. हम्म. आता हे ट्रीटमेंट प्लांट कंप्लीट झाल्यानंतर निळं क्षार स्वच्छ पाणी तुम्हाला समुद्रात दिसेल. नक्कीच. काय वाईट आहे? बिलकुल नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आमचं डेव्हलपमेंट प्रो डेव्हलपमेंट आणि प्रो एन्व्हायरमेंट आहे. हम्म. अटल सेतू म्हणाले बांधताना सगळे काय ते फ्लेमिंगो पळून जातील. मी म्हणालो फ्लेमिंगो पळता कामा नये, फ्लेमिंगो कमी होता कामा नये. त्याच्यावर मी तज्ज्ञांची कमिटी बोलवली. हम्म. तिथे आम्ही काम करताना नॉईज बॅरियर उभे केले, रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला. ज्यांनी तो अहवाल केला होता की कमी होतील, त्यांचाच अहवाल आम्ही घेतला. फ्लेमिंगो कमी नाही झाले, फ्लेमिंगो वाढले. एन्व्हायरमेंटचं लक्ष ठेवून आम्ही काम केलं. महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय की आपले मंत्री दीपक केसरकर, म्हणजे माजी मंत्री दीपक केसरकर आणि त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील, या दोघांनीही म्हटलं की खरातकडे ते तुमच्या पूजेसाठी म्हणून गेले होते. खरात हा महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर विषय आहे. नक्की अशी कुठली पूजा करत होतात? आणि त्याला खरं जोडून मी अजून एक प्रश्न तुम्हाला विचारते की असंही काही लोकांचं म्हणणं आहे, हाच प्रश्न मी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा विचारला होता आता थोड्या वेळाआधी, की एकनाथ शिंदे आणि त्यांची लोक तिथे जात होती म्हणून खरातवर कारवाई झाली, असाही आरोप होतोय. बघा, मी तुम्हाला सांगतो, मी करतो ते मोकळेपणाने, मी लपून छपून काही करत नाही. मी शिर्डीत गेलो होतो, माझ्यावर 2 मंत्री होते, श्रीकांतची आई होती. कार्यकर्त्यांनी सांगितले का मंदिरामध्ये दर्शनाला चला. आम्ही, माझ्यावर मीडिया सगळे होते, दर्शन झालं. आता कोणाच्या कपाळावर काय लिहिलेलं आहे का आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट मागतो कोणाकडे? आता काय करणार? त्यांनी एवढा चुकीचा माणूस आहे तो तर म्हणजे माणुसकीला काळीमा आहे, त्याच्यावर कठोर कारवाई करतेच आहे सरकार. त्यामुळे अशा वृत्तीला बिलकुल थारा देता कामा नये, ती भूमिका आमची नाही. आणि त्यामुळे मंदिरात जाणं हा गुन्हा नाही आहे. त्याच्या मागचं जे काय रामायण ते सगळं आपण पाहतोय आणि त्याला त्याची सजा होणार, कडक सजा होणार. महाराष्ट्रात तुम्ही वाढू नये असा कुठचा प्रयत्न तुम्हाला वाटतं का भाजपा करते? काय महाराष्ट्रात तुम्ही वाढू नये ह्याचा प्रयत्न कुठेतरी होतोय असं वाटतं? वाढू नये? हा, वाढू नये. म्हणजे सातारा पाहते मी, जयकुमार गोरे पाहते, गणेश नाईक बघते. हे बघा, आम्ही महायुतीत काम करतोय आणि लोकसभा, विधानसभा झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती विजयी घोडदौड करते आहे. हे काही गोष्टी होत असतात, त्या नंतर दुरुस्त होतात. साताऱ्याची निवडणूक तुम्ही विसरलात की लक्षात ठेवली आहे? काय लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये? विसरलात? ज्यांनी ते काही लक्षात ठेवायचं नसतं, आपल्याला पुढे जायचं. तुम्ही लक्षात ठेवलं की नंतर खूप काही काही होतं म्हणून विचारते. नाही. मी बघा, माझा स्वभाव असा आहे,
की दुसऱ्याची रेष न पुसता आपली रेष मोठी केली पाहिजे कामाच्या माध्यमातून. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीकडे जास्त लक्षात ठेवत नाही. मी पुढे चालत असतो. पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल काम, कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं असतं. एकनाथजी, आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे मला बरेच प्रश्न विचारायचे, पण अगदी शेवटाकडे येते रॅपिड फायर राऊंडला. तुमचं आवडतं ठिकाण कोणतं, दिल्ली की दरे? माझं गाव दरे. आनंद मिळतो. आणि मी तिकडे गेलो हां. की इकडे सगळ्यांना प्रॉब्लेम होतो, पोटदुखी होते, त्रास होतो. त्याचंही मी आता तिकडे गेलो, मी सांगितलंय ते पोटदुखीवरचं एक झाड लावूया आपण तिकडे. तुमचे आवडते आमदार कोण आहे, संजय गायकवाड की दीपक केसरकर? नाही, सगळे आता ठीक आहे. संजयला मी त्या दिवशी दम दिलाय, समज दिलेले आहे. कोणतं प्रोजेक्ट पूर्ण करताना जास्त समाधान वाटलं, समृद्धी की मिसिंग लिंक? दोन्ही प्रकल्प गेम चेंजर आहेत, ज्याचा लोकांशी थेट संबंध आहे, ज्यामुळे लाखो लोकांना फायदा होणार आहे. ते प्रकल्प आवडीचे आहेत. इतक्यात उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ जात आहेत असं तुम्हाला वाटतंय का, होय की नाही? मला काय फरक पडतोय? म्हणजे जात आहेत. नाही, आता कोण कोणाच्या जवळ गेला तर त्याला घेतलं तर पाहिजे ना समोरच्या माणसानी. तुम्ही 2 मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये काम केलंय, तुम्ही स्वतः मुख्यमंत्री राहिलात. 10 पैकी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना किती मार्क द्याल? घरी बसून काम करणाऱ्याला कसं काय, वर्क फ्रॉम होमला कसं काय, फील्डवर काम करायला पाहिजे. मी फील्डवरचा माणूस आहे. त्यामुळे फील्डवर देवेंद्रजी काम 2014 ते 2019 आताही करतायत. आम्ही टीम म्हणून काम करतोय. आणि शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरेंचे तुम्हाला फोटो जास्त भारी वाटते की भाषणातल्या त्यांच्या कोट्या जास्त भारी वाटतात? काय आवडतं जास्त? जाऊ दे ना, कशाला ते विषय विचारताय?